नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मक्याचा भडंग म्हणजे चिवडा बनवणार आहे। प्रवासासाठी जाण्यासाठी मी हा भडंग बनवणार आहे। यासाठी मी आपल्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे। मी आता हा व्हिडिओ आपल्याच बरोबर शेअर करत आहे। हे अर्धा किलो मक्याचे पोहे आणलेले आहेत। त्याचे मी आता आपणास तळून एकदम मस्तपैकी खरपूस भडंग करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे तेल गरम झाल्यानंतर हा भडंग मी आपणास तळून टाकवणार आहे। मग ह्याचा मस्तपैकी चिवडा भडंग करून दाखवणार आहे। त्यासाठी मी साहित्य जसं घालेल तसं दाखवणार आहे। कढीपत्ता, शेंगदाणे, खोबरे पावडर, तिखट पावडर, मीठ हे सगळं मी नंतर आपणाला घालताना दाखवते। हे बघा किती मस्त फुललेलं आहे। छानपैकी एकदम ज्यादा घातलेला आहे। मी थोडं कमी कमी घालून दाखवते। मी इथे एकदम ज्यादा घातलेलं, पण तेल गरम झाल्यामुळे हे मस्तपैकी झालेले बघा, छानपैकी झालेलं आहे। खरपूस छान आणि एकदम कुरकुरीत लागणार आहे। आता मी हे काढत आहे। मक्याचा पोहा एकदम मस्तपैकी कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मी घेतलेलं ह्यासाठी लागणारं साहित्य, हे शेंगदाणा 1 वाटी, हे अर्धी वाटी मग चण्याची डाळ, हे खोबरे 1 वाटी, ही मिरची कापलेली, हे कढीपत्ता, हे साहित्य आहे। ते लाल पावडर आहे, हे मिरची पावडर आहे, जिरा पावडर आहे, चाट मसाला आहे, हे मीठ आहे। हे चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं। आता आपण त्यावरती गरम करायला मी तेल ठेवलेलं आहे। तेल आता गरम झालं का नाही हे बघण्यासाठी मी कढीपत्त्याचं एक पान टाकलेलं आहे। मी आज पानमध्ये शेंगदाणा 1 वाटी भरून घेतलेलं मस्तपैकी आता हे खरपूस येईपर्यंत आपणास भाजून दाखवतो। एकदम मस्तपैकी मी तळून घेतलेला आहे। हा फुटायला लागलेला आहे तेलात। मी आता हा काढून पोह्यामध्ये घालतो। ते घालत आहे। तेल एकदम फास्ट गरम झालेलं आहे, त्यामुळे खोबरं लगेच लालसर व्हायला लागलेलं आहे। खोबरं माझं एकदम तळून झालेलं आहे। आता मी हे खोबरं काढते। त्यामध्ये खोबरं घातलं ना, आता ही चण्याची डाळ घालतो। चण्याची डाळ जाता भाजायची नाही, जाता भाजल्यानंतर कडक होती। एकदम थोडीसं तेलात हलवून घ्यायची, खायला चांगली लागते। त्याला फुटाण्याची डाळ बी म्हणतात। हा कढीपत्ता मी तळून घेतला। एकदम खरपूस येईपर्यंत तळायचं, म्हणजे आपल्या खाण्यामध्ये येते। कढीपत्ता खाल्ल्याने शरीरात एकदम ताजेतवानेपणा येतो आणि केसांना पण आपल्या चांगला असतो। म्हणून कढीपत्ता आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण
आवा कढीपत्ता एकदम खमंग आणि कडक झालेला आहे. मी हे एकदमच काढलेले नव्हते, मी तशाच फांदे ह्याच्यात ठेवलेले होते. हे माझ्या घरच्या झाडांचा कढीपत्ता आहे, त्यामुळे मी असाच ठेवला तर ताजा ताजाने ते मी असाच घातलेलं आहे. नंतर मी ते भडंगमध्ये मिक्स करताना त्याच्या काड्या काढून टाकेल. आता मिरची तळायची. मिरची पण आपली एकदम खरपूस झालेली आहे. खरपूस होईपर्यंत भाजायची, एकदम मस्त पैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजायची. एकदम छान वास सुटणार तिला तिखट तिखट. मिरची पण एकदम कढीपत्त्यासारखी खरपूस करून घ्यायची आपल्याला. ही मिरची तिखट नाही, त्यामुळे मी थोडी जादा घेतली. पांढरी मिरची. मी आता गॅस बंद करत आहे. हे माझे सगळे तळून घेतलेले पदार्थ आहेत. आता हे कढीपत्त्याच्या काड्या मी अशाच तळून घेतल्या होत्या, मस्त खरपूस करून घेतलेलं आहे. हे मी आता सगळ्या काढून घेत आहे काड्या. आणि ह्या माझं सगळं तळून झालेलं आहे. खाली ह्याला मसाला लावायचा आहे, ते मी मसाला आता लावून आपणास दाखवते. हे सगळं मिक्स करून ह्याला मी मसाला लावणार आहे. हे मी मोठ्या पातेल्यामध्ये घेते. मोठ्या पातेल्यामध्ये घेतल्यानंतर हे मसाला आहे. हा मसाला मी कुठला घेतलेला आहे? लाल पावडर आहे, हे मीठ आहे, हे जिरा पावडर आहे, हे काली मिरी पावडर आहे, हा आणि हे चाट मसाला आहे. हे सगळं मी याला आता असं लावणार आहे. हे बघा, मी आत्ताच बनवून घेतलेला मक्याचा चिवडा आहे. बघा किती छान आणि किती मस्त आणि किती कुरकुरीत झालेला आहे. ह्याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ एकदम मेहनतीने बनवलेला आहे. तुम्ही ना हा व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा.